रात्रीचा 1:15 वाजून गेला आहे. तारीख आज जानेवारी 24. 1:15 जानेवारी. लोकांचा लाँग विकेंड कधीच चालू झाला असेल, 24, 25, 26 असा. आणि माझं काम अजून पण चालू होतं, पण आता मी ठेवतोय. बघा, ही माझी वाट बघते मम्मी. आता ठेवेल तेव्हा ठेवेल. आणि काम संपत नव्हतं, पण आता फायनली संपलंय काम. आणि हे रोज चालू आहे, इन्क्लुडिंग वीकेंड्स. सॅटर्डे संडे सुद्धा काम आहे. विचार करा किती वैताग येत असेल, पण ठीक आहे. हा पण फेज, हा पण टाईम असा चालला जाईल. माझी आई कधीपासून म्हणते की अरे ठेव, बंद कर. मी म्हटलं 5 मिनटं. असं करून 1:15 वाजला आहे. आणि उद्या आहे सॅटर्डे. उद्या पण काम करणार आहे मी. म्हणजे लोक लॉंग विकेंड एन्जॉय करतील 26 जानेवारीला विकेंड, आणि आम्ही काम करणार आहेत. सो ITची लाईफ आहे अशी. लोकांना वाटतं पैसा आहे, मजा आहे, खूप एकदम आरामाची जिंदगी आहे, शो आराम आहे. का मम्मी? नाही, बट ठीक आहे. कधी कधी असे फेजेस पण येतात. असं नाही की प्रत्येकाचं आयुष्यात असंच चालतं, पण असे फेजेस येतात. हे याला एन्जॉय करायला शिकून घ्या. याला एन्जॉय नाही केलं तर मग काही खरं नाही आहे. माझी मम्मी आज 10 वेळेस बोलली असेल मला, किती काम करतं, ठेवून दे. बट फायनली मी आता हे लॅपटॉप बघा थांबा तुमच्या समोरच ठेवतो. ठीक आहे, इथे क्लिक केलं, शटडाऊन, बान. मगाशीच मी माझं आता जे काम होतं ते ठेवलं आणि मी माझी गादी अशी पाडत होतो, तर इथं मला एक गोष्ट दिसली, ती मी आईला दाखवतोय. तिच्यासाठी आणली होती, उज्जैनला गेलेलो तेव्हा. रिंकू वहिनी, मम्मी आणि परी. आला तुझं आहे? हां, ते वहिनींचं आहे, ते परीचं आहे. छान आहे ना, मस्त. रात्री आम्ही 1:30 वाजेला हा टाईमपास करतोय. डू सबस्क्राईब अजून पण केलं नसेल, ठीक आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सकाळचे वाजून गेले 11:15. घरच्या सगळ्या लेडीज लोकांनी आज पसारा काढला आहे. ए अलेक्सा स्टॉप. अरे सत्यनारायणची पूजा है. पूजा इधर रखने वाले हो कि इधर? सब तेरे वजह से कर रहे हैं हम लोग. नहीं, पूजा इधर है क्या किधर? हॅलो गाईस, आमच्या घरी पण आम्ही सगळी साफसफाई करतोय. तुम्हाला कारण काय आहे? तुम्हाला काय झालं भाऊ? काय झालं? आजी नाही त्रास दिला कोणी? मी ती ताई नाही का? ताई माया ताई का बा त्रास देत आहे? माझ्या दादाला कशा रडवतो ना, माझ्या मोतीला कोण भाऊ? हा चाल गो. कोण? आजी? आजी नाव घेते आमच्या सोनीच्या ना. सुनलाय बुक पाहिजे. हाश. ऑलराईट, येऊन गेलो खाली. आणि खाली यासाठी आलोय, आपण चाललोय जरा ब्रेकफास्ट घ्यायला. हा विकेंडचा दिवस असतो. हा एकच दिवस असतो जिथं मी बाहेरचं माझं आवडीचं खाऊ शकतो. घरी पोहे बनवायला सांगत होते की पोहे बनवून देतो, बाहेर जाऊ नको. पण मला आज मेदूवडा खायची इच्छा आहे सकाळपासून. ते मी पार्सल घेऊन येईल, तिथं नाही खाणार. कारण की घरी येऊन मग आईचा हाताचा चहा, त्याची वेगळीच मजा आहे. ही एक सुट्टी ना, म्हणजे लिटरली मी सांगतो 3 आठवड्यापासून मी सॅटर्डे संडे पण काम करतोय. रोज 1, 1:30, 12 असे वाजता आहेत. पण आजचा दिवस थोडा चिलॅक्स आहे. काम आहे मला, ऑफिस आज पण आहे माझं. विकेंड असून आज शनिवार आहे. काल रात्री बघितलं असेल 1:30 वाजता झोपलो आपण. पण आज जरा मी थोडंसं उशिरा लॉग इन करणार आहे. त्याचा आधी म्हटलं हा जो एकदम स्लो मॉर्निंगवाला टाईम हा एन्जॉय करून घ्या. सकाळी मस्त टाईम स्पेंड केला सगळ्यांसोबत. एक रील पण बनवली, इंस्टाग्रामवर जाऊन ती बघून घ्या वहिनीसोबत. खूप फनी रील आहे, मजा येऊन जाईल तुम्हाला. आणि आता म्हटलं आपला फेवरेट आवडीचा ब्रेकफास्ट करूयात, चहा पिऊयात आणि मग कामाची सुरुवात करूयात. हे दाखवण्याचं रिझन, हा दाखवण्याचा मुद्दा म्हणजे की हे जे फेजेस आहेत ना, याला जर एन्जॉय करायला शिकून गेले ना, मग तुम्हाला काहीच लोड येणार नाही. एकदम डोक्याला ताप येऊन जातो, एन्झायटी व्हायला लागते जेव्हा असे खूप सारे कामं येऊन जातात. पण हळूहळू जर तुम्ही शिकून गेले ना मॅनेज करायला, मग तुम्हाला मजा यायला लागते. बस एकमेव रिझन आहे की हे तुम्हा लोकांसोबत शेअर करतो, कारण की तुम्ही पण रिलेट कराल. तुम्हाला पण जर असे फेजेस आले तर तुम्ही टेन्शन नका घ्यायला पाहिजे, किंवा तुम्हाला जास्त लोड नको यायला पाहिजे. म्हणून माझी पण ही जी स्टोरी आहे, माझा हा एक्सपिरियन्स आहे, तुम्हा लोकांसोबत शेअर करतो. हव्यात मेदूवडा घेऊन येऊ, मग आईचा हाताचा चहा पिऊ मस्त, आणि त्याच्यानंतर मग काम आहे तसं. वाजून गेले 3. जेवण करणार नाही बिकॉज मी ब्रेकफास्टच एवढा हेवी केला होता, तो ब्रन झाला होता आपला. चहाचा टाईम झाला आहे, ऑफिसचं काम पण चालू आहे. म्हटलं पटकन जाऊन चहा पिऊन येऊ.
माझी हिंमत तर बघा, गेलो होतो मी फक्त चहा प्यायला, बियर्ड आणि मस्त हेड मसाज करून आलोय मी. अशा नसा आहेत ना अशा मोकळ्या झाल्या, इतकं बरं वाटतं ना मला. आता वरती जाऊन फ्रेश होतो, आंघोळ वगैरे करतो आणि मग परत कामं कंटिन्यू करतो. थोडेसेच कामं राहिलेत म्हणून मी एवढा चिल होतो, म्हणून जरा टाइमपास करत होतो, पण मजा होऊन गेली. तुमने ऐसा क्या किया अभी? अच्छा दिख रहा है, हाँ. ऐसा बोला मैंने दीपक को. अच्छा ओके. अरे अच्छा, खरंच छान दिसतोय मी. मस्त काम वगैरे सगळं झालंय, वाजून गेले 7. आता मी चाललोय बाहेर ज्या कामासाठी सकाळपासून वाट बघत होतो तिकडे जाऊयात आणि मोठे ब्लॉग करणार आहे मी खूप दिवसांनंतर, खूप महिन्यांनंतर, कारण की आपला गोप्रो टेस्ट होईल, मोठ्या ब्लॉगिंगची स्किल टेस्ट होईल. बिकॉज खूप दिवस झाले ते सुटलंय, सो ते कंटिन्यू ठेवायला पाहिजे असं वाटतंय मला. सो आपलं हेल्मेट आणि गोप्रो दोघं रेडी आहेत. ठीक आहे, चला निघूयात आता. गणपती बाप्पा मोरया. मला माहिती नाही मोठं ब्लॉग मी कसा करणार आहे, काय काय गप्पा मारणार आहे. निघायचा आधी इथं मम्मी आणि स्नोही दोघंही खेळतात, त्यांना बाय करून जाऊ. शोनी येते, चल चक्कर मारून ये चल. बापरे, कस काय आली काय माहिती. उभी राहा, जायचं. बाय करून दे आजीला, बाय करून दे. बाय आजी. सोसायटी मध्येच राऊंड होईल पण बाहेर नाही. हा बस गुड. आला आला आवाज आला, हॉर्नचा आवाज आला ग बाई. हॅलो दादीच्या वेळा आलो. दादी शोनी लगे. मी डॉक्टरांकडे चालो दादी, मी डॉक्टरांकडे जाऊन येतो, हिला बी घेऊन जातो. नाही आता नाही, डॉक्टरांकडे चाललोय सुई घ्यायला. लॉलीपॉप नाही आता नाही. अरे यार मम्मी खूप हट्टी झाली. मला वाटलं ऐकून गेल पण ऐकत नाहीये. तिला लॉलीपॉप घेऊन या आधी, लॉलीपॉप घेऊन आल्यानंतर मग ती जाईल. ती असं जाणार नाही. ठीक आहे, चल 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 पटकन चल. लॉलीपॉप मारायला. ओके अजून तू दिसते कॅमेरामध्ये. अच्छा अजून पाहिजे का एकच? हा अच्छा, गोलूसाठी आणि परीसाठी पण खाणार तीच आहे. हां एक तुझ्या एक गोलूचं. ठीक आहे, गोलूची आठवण तिला जातच नाही. परी पण राहिली तिथं घरी आहे. परीला एक, दोघं पण इथं नाही येतं, तिलाच खायचे तिघं, म्हणून तिघांची नावं घेते ती. जाऊ मी, तू इथेच राहा. चल मग इथंच राहील तर लॉलीपॉप कसं खाईल मी. खूप आगाऊ आहे पोरगी खूप. हो आगाऊ आहे तू. हो अंकलला त्रास देते तू. हो उतरा. ओके बाय. बघा लॉलीपॉप तुझ्याकडे दिलं होतं ना. बघा लॉलीपॉपची लक्षात द्या तिला माझ्याकडे. असं काय माझ्या कसं माझ्या खिशात आहे. हे घे. ओके कशी देऊन दे. हां ओके जाऊ मी. बाय बाय. बाय चोनी, आय लव्ह यू. आय लव्ह यू. हो उद्या जाऊ लॉलीपॉप घ्यायला. कसा माझ्या डोल्या कसा बोलतो रे. हायवेवर येऊन गेलो आपण. सगळ्यात महत्वाच्या घडामोडी, पुण्यामध्ये खूप मोठी कॉम्पिटिशन होती सायकलिंग वाल्यांची. सगळे रस्ते चकाचक झाले, कॉम्पिटिशन एक नंबर होती. मी काही व्हिडिओज बघितले, मला जाता नाही आला अनफॉर्च्युनेटली. एकमेव रिझन त्याचं जॉबचंच. जेवढे पण व्हिडिओज बघितले बाप रे काय एक नंबर युनिक एक्सपिरियन्स होता तो. कारण की सायकल 100च्या स्पीडने 120च्या स्पीडने चालणं, ते बघणं, तो युनिक एक्सपिरियन्स होता. सो ते बघून आणि पुण्याचं ग्लोबल लेवलला जे नाव गेलंय त्या इव्हेंटमुळे, ते बघून जरा बरं वाटलं. आणि दुसरं म्हणजे इलेक्शन वगैरे झाले. मी पण वोट दिलं होतं. हे बघा छोटूसं निशाण दिसत असेल तुम्हाला. आणि आपण ज्याला वोट दिलं होतं ते सगळे पण आलेत निवडून.
की जर तुम्ही 25 एज नंतर आहात, म्हणजे 25 कंप्लीट झालंय आणि त्याच्यापुढे तुम्हाला करिअरची सुरुवात झालेली आहे, खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज, खूप साऱ्या गोष्टी, तो सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे, तुमचे फायनान्शियल प्लॅनिंग नीट करा, SIP करा, इन्व्हेस्टमेंट करा आणि त्याच्यासोबत एन्जॉय करायला विसरू नका. कारण की हा एकदम प्रीमियम टाइम असतो. ज्या काही आवडत्या गोष्टी आहेत, ज्या काही तुम्हाला मनापासून करायची इच्छा आहे, ते पण सोबत करून घ्या. हे टाइम एकदा गेला का परत येत नाही. सो त्यातला त्यात तुम्ही जे काही करता येईल, प्रत्येक दिवशी काहीतरी चॅलेंजिंग करा, काहीतरी आवडतं करा आणि एका इन्कमवर अजिबात निर्भर राहू नका. जॉब करत असाल तर सायमल्टेनियसली काही ना काही डोकं लावा, काही ना काही जुगाड करा. स्वतःचं राहू द्या, दुसऱ्यांसोबत राहू द्या, पार्टनरशिपमध्ये काही राहू द्या, पण काहीतरी करा. पण मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम राहिले ना, ट्रस्ट मी, खूप सपोर्ट आणि खूप असं बरं वाटतं. आणि काही मदत लागत असेल तर कमेंटमध्ये पण विचारा. जर मला सांगता आलं तर ठीक आहे, नाही तर आपण डिस्कस करू कमेंटमध्ये. ज्याला ते माहिती असेल, ज्याला त्याचा एक्सपिरियन्स असेल, तो तुम्हाला रिप्लाय देईल फॉर शुअर. तर कमेंट करायला विसरत जाऊ नका. हाईप करून देत जा, सबस्क्राईब करून देत जा सगळ्यात महत्त्वाचं केलं नसेल तर, आणि लाईक पण करून देत जा. ठीक आहे. बाप रे बाप, ट्रॅफिक, अल्टिमेट ट्रॅफिक. बघा, टू व्हीलरवाले खूप लोक थांबले आहेत. आता तुम्हाला सांगतो हा कुठला रस्ता आहे, कारण की भरपूरसे लोक खालून जात आहेत. ठीक आहे, दॅट इज फाईन, आपण वरून जाऊ शकतो. पण खूप सारे टू व्हीलर लोक युटर्न मारून खालून जात आहेत. ठीक आहे, हे बघा, हे लोक पण थांबलेत युटर्न घेण्यासाठी. आणि हा रस्ता जातो वारजेकडे, म्हणजे ते कुठला नवले ब्रिज, जो फेमस ब्रिज आहे ना, तिकडं जातो हा. आय डोंट नो हे ट्रॅफिकचं सोल्युशन किंवा ट्रॅफिक कधी कमी होईल. पण हा तर हायवे, विचार करा, हायवेवर पण अशी परिस्थिती आहे म्हटल्यावर सिटीमध्ये तर काय वाट लागत असेल. जे आहे ते आहे, सहन करा, टॅक्स भरा आणि चालत राहा. दॅट्स इट. आत्ता समजलं लोक खालून का गेले. खालून बिलकुल ट्रॅफिक नाही, दनादन जात आहे लोक, वरून खूप जास्त ट्रॅफिक आहे. 2,000 years later. जेवण करतोय मी, आत्ता आलो लांबून, चेंज केल्यानंतर हे बघा, इथं माझी प्लेट आहे, इथं मॅच बघतोय आणि स्नो आहे बघा. वाचली का तू? हा, अच्छा, छान छान. कशा येतं ते? अच्छा, तू मोठी होऊन गेली. ती असं म्हणते की मी जेव्हा लहान होती, अंकल मला असं झोपायचे छान छान बाळ करून. हाय पाय देऊन दे. 1 2. अच्छा, हाईट बघू. ओ हो, एवढीच आहे तू, मोठी. शेवटचा पार्ट राहिला होता शूट करायचा, तुम्ही बघितला. पण मोठं ब्लॉग करत करत आपलं जे काम होतं ते पण झालं. पण खूप उशिरा पोहोचलो मी, तिथून परत आलो. आत्ता 12:15 वाजून गेलेत रात्रीचे. घरी स्नोईसोबत खेळलो, जेवण केलं आणि आता सिरप घ्यायला गेलो होतो. बिकॉज वहिनींना थोडा खोकला येतोय, ते घेऊन आलो आहे. म्हटलं वरती जायचं आधी ब्लॉग जरी एंड करून देऊ, कारण की हा पार्ट शूट नाही केला तर समजतच नाही फ्लो, कुठं ब्लॉग एंड झाला, काय झालं, काय नाही. इथपर्यंत ब्लॉग बघून घेतला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सगळ्यात महत्त्वाचं आहे. बिकॉज ज्या आता अपडेट्स येणार आहेत, आता जे ब्लॉग्स येणार आहेत, हळूहळू सगळे अपडेट्स तुम्हाला कळतील. सो प्लीज त्यासाठी डू सबस्क्राईब केलं असेल करून द्या, लाईक करून द्या, हाईप करून द्या. हाईप नावाचा प्रकार पण आलेला आहे. भेटत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. गुड नाईट, टेक केअर, बाय. प्लीज काळजी घ्या स्वतःची, आजूबाजूला जेवढे लोक आहेत त्यांची काळजी घ्या आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. खूप दिवसानंतर मी हा डायलॉग बोलला आहे, बिकॉज हा ब्लॉग 1 नंबर झालेला आहे. मोठं ब्लॉग केला, स्टार्ट टू एंडिंग तुम्ही बघितला असेल, मजा येऊन गेली. आणि येस, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे, डू सबस्क्राईब. बाय. बाकी तुमचं आयुष्यात कसं चालू आहे? लग्नाचं वय झालं असेल तर काय तुमचे एक्सपिरियन्सेस येत आहेत मला कमेंट करून नक्की सांगा. जे लोक आता या लग्नाचा फेजमध्ये आहेत, पार्टनर बघतायत, शोधतायत, खूप सारे मीटिंग झाले असतील, बघितले असतील पार्टनर, काय तुमचे एक्सपिरियन्सेस आहेत प्लीज लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. तोपर्यंत मी ट्रॅफिक एन्जॉय करतो. ठीक आहे, प्लीज मला कमेंट करून नक्की जा. जे पण लोक हे सगळ्या एक्सपिरियन्स करतायत त्यांनी स्पेशली. ठीक आहे.